त्याच्या परिवारांशी संपर्क आला, त्याच्या परिवाराला आले व ते एवढे आनंदी झाले की या आमच्या बाबांना तुम्ही आम्हाला मिळून दिलं म्हणे, तुम्हाला काय हवंय. आम्ही त्यांना एकच सांगितलं की आम्हाला फक्त आशीर्वाद हवाय. रात्री मला 9:30 वाजता फोन आला. जळगाव नाक्यावरती एक माणूस पडलेला आहे बेशुद्ध अवस्थेमध्ये. तात्काळ त्या ठिकाणी भुईनगरचे गोरक्षक मी त्या ठिकाणी गेलो आणि त्या माणसाला शुद्ध रांधाम त्याला ट्रामा सेंटर दाखल केलं. मला माहिती पडलं की तो ओडिशा भाषा जाणतो, त्याला मराठी हिंदी येत नव्हती आणि त्याला इंग्लिश येत होती. मग आम्ही माहिती पडली रेल्वे डिपार्टमेंटले एक सर आहे ते ओडिसाचे होते, त्यांच्याबद्दल आम्ही कम्युनिकेशन केलं. दिनांक 23 तारखेला रात्री मला 9:30 वाजता फोन आला. जळगाव नाक्यावरती एक माणूस पडलेला आहे बेशुद्ध अवस्थेमध्ये. तात्काळ त्या ठिकाणी भुईनगरचे गोरक्षक मी त्या ठिकाणी गेलो आणि त्या माणसाला शुद्ध रांधाम त्याला ट्रामा सेंटर दाखल केलं. त्याला बोलता देखील येत नव्हतं आणि तिथे गेल्यावर तो शुद्ध रांधाम आम्हाला माहिती पडलं की तो ओडिशा भाषा जाणतो, त्याला मराठी हिंदी येत नव्हती आणि त्याला इंग्लिश येत होती. मग आम्ही माहिती पडली रेल्वे डिपार्टमेंटले एक सर आहे ते ओडिसाचे होते, त्यांच्याबद्दल आम्ही कम्युनिकेशन केलं आणि ओडिसाच्या पोलिसांना आम्ही संपर्क केला असता त्यांनी चांगला शोध घेतला आणि काल म्हणजे दिनांक 30 तारखेला त्याच्या परिवारांशी संपर्क आला, त्याच्या परिवाराला आले व ते एवढे आनंदी झाले की या आमच्या बाबांना तुम्ही आम्हाला मिळून दिलं म्हणे, तुम्हाला काय हवंय. आम्ही त्यांना एकच सांगितलं की आम्हाला फक्त आशीर्वाद हवाय. कारण गेली गोरक्षा बांधव खूप वर्षापासून गोरक्षणाचा बद्दल माणसांपासून देखील काम करत आहे. यामध्ये आम्हाला पोलीस दलाचं खूप मदत झाली, त्याचप्रमाणे जे गोरक्षण त्यांची मदत झाली. मित्रदा बाडसे त्याने जितू भाऊ जाट यांनी देखील आम्हाला खूप प्रोत्साहन केलं की नाही चांगले कामं करत जा. त्याबद्दल आम्ही सर्वांचं मनापासून आभार मानतो. जय श्रीराम, जय गौमाता. बांधून आज उशाला झालो पॉवरफुल. आम्ही भीत नाही कुणाच्या बाला करू बत्ती गुल. आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सहूल. आम्ही नोकर नाही ओ तुमचे आता आमचाच रूल. अंगावर आला शिंगावर घेऊ दणका देऊ
subscribe now and press the bell icon. Never miss an update.